इस वर्ष गोंदिया जिले में होने वाली 97 पदों की पुलिस भर्ती में ओबीसी वर्ग के लिए कोई भी स्थान न होने के कारण ओबीसी समाज के छात्रों में गहरी नाराजगी देखी जा रही है। छात्रों की मांग है कि यह भर्ती प्रक्रिया रद्द कर ओबीसी वर्ग के लिए आरक्षित पदों को शामिल किया जाए। गोंदिया जिला एक नक्सल प्रभावित क्षेत्र है, जहां के कई छात्र वर्षों से पुलिस भर्ती की तैयारी कर रहे हैं। इस साल जिले में प्रस्तावित 97 पदों के लिए पुलिस भर्ती प्रक्रिया शुरू की जा रही है। हालांकि जिले में ओबीसी समाज की संख्या बड़ी होने और 19% आरक्षण का प्रावधान होने के बावजूद इस भर्ती प्रक्रिया में ओबीसी वर्ग को एक भी पद नहीं दिया गया है। इससे ओबीसी वर्ग के छात्रों में भारी असंतोष फैल गया है। छात्रों का कहना है कि उनकी आयु सीमा समाप्त होने की कगार पर है और यदि इस बार भी उन्हें मौका नहीं मिला तो उन्हें बेरोजगार रहना पड़ेगा। पुलिस भर्ती की तैयारी कर रहे छात्रों ने अपनी नाराजगी जाहिर करते हुए आंदोलन की चेतावनी दी है। गोंदिया जिल्ह्यामध्ये जी प्रस्तावित भरती आता पोलीस शिपाई पदाकरता होणार आहे, त्या प्रस्तावित भरती करता पोलीस विभागाने जी कंपीकृत यादी आरक्षणाची जाहीर केली, त्या यादीमध्ये 97 जागा एकंदरीत दाखवल्या आहेत। पण 97 जागेमध्ये 19% हक्काचं ओबीसीचं आरक्षण जे आहे, त्यामुळे 0 जागा त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याच्यामुळे ही जी भरती आता होणार आहे पुढच्या काळामध्ये, त्या भरतीमध्ये आमच्या ओबीसी वर्गाचा एकही विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होणार नाही आहे। हा अतिशय अन्याय आणि भेदभावपूर्ण वागणूक या ओबीसी विभागाच्या मुलांसोबत होत आहे। त्याचप्रमाणे मागच्या 1.5 वर्ष पहिले 22-23 मध्ये जी भरती झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा 110 जागा असताना तेव्हा सुद्धा ओबीसी वर्गाकरता एकही जागा देण्यात आली नव्हती। जणू काही पोलीस विभाग ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांशी जाणून बुजून हा खेळ करत आहे आणि ओबीसी विभागाच्या विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न करत आहे। हा अन्याय आहे। हक्काचं आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं असल्यावर सुद्धा या गोंदिया जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या विद्यार्थ्यांशी खेळ होत आहे। आज ज्या विद्यार्थ्यांचं वय 27 वर्ष झालं, त्यांनी जर 2 वर्ष तयारी केली आणि ऐन भरतीच्या वेळेस जर त्या ठिकाणी आरक्षणचा याच्यामध्ये एकही जागा नसेल तर मग त्या पोरांनी जायचं कुठं? कारण की त्याची वयोमर्यादा 28 आहे, त्याला ओपन मध्ये जावं लागेल। त्याच्यामुळे ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी शेवटी का मग आत्महत्या करायच्या का? त्या पोरांनी शेवटी या नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये बंदुका परत हाती घ्यायचे का? शासन एकीकडे नक्षलवाद संपवण्याचा प्रयत्न करत आहे, संपवण्याच्या गोष्टी करत आहे आणि नक्षलवाद संपवताना जर ओबीसी विद्यार्थ्यांवर ओबीसी समाजाच्या लोकांवर जर अन्याय होत असेल तर या पोरांनी शेवटी करायचं काय? त्यांच्या आईवडिलांनी करायचं काय? घाम गाळून आपल्या पोरांना शिकवायचं, शिक्षण द्यायचं, फिजिकल फिटनेससाठी तयारी करवायची, हजारो लाखो रुपये खर्च करायचे आणि ऐन पदभरतीच्या वेळेस ओबीसीची जागा, हक्काची जागा ओपनला देऊन टाकायची, हे निरंतर यांची सवय होऊन गेलेली आहे। आम्ही जेव्हा एसपी साहेबांशी भेटलो, त्यांनी सांगितलं की इतर जिल्ह्यातून जे पोरं या ठिकाणी आंतरजिल्हा बदली होऊन येतात, त्यांच्यामुळे हे जागा आमच्याकडे एक्सेस असते आणि त्याच्यामुळे पुढचे किती वर्ष आम्ही विचारलं की पुढच्या भरतीत तरी आम्ही सांगू शकत नाही। हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आम्ही विनंती केली त्यांना की या भरतीमध्ये ही भरती रद्द करावी आणि याबाबत गोंदिया नक्सल जिल्हा आहे, गोंदिया आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो संपूर्ण महाराष्ट्रात। या जिल्ह्याकरिता गृह मंत्रालयाने मुख्यमंत्री जे विदर्भाचे आहेत आणि प्रफुल्ल पटेल इथले मोठे नेते आहेत, त्यांनी या बाबीकडे जातीने लक्ष घालून इथल्या जिल्ह्याच्या पुरांवर अन्याय होणार नाही या बाबीकरिता विशेष प्रयोजन म्हणून शासनाकडे धोरणात्मक त्यांनी मार्गदर्शन मागावं असं आम्ही त्यांना विनंती केली। कैसा है 2022, 23, 24 से जो भर्तियां निकली थी उसमें जगह निकल नहीं रही है। और कैसा है गढ़चिरौली में भी ऐसा हुआ था कि पुलिस भर्ती की जगह निकली थी, तो वहाँ भी कुछ आरक्षण था लेकिन वहाँ भी जगह निकली थी। तो अपने गोंदे में भी वैसा ही हुआ कि ओबीसी की जगह आरक्षण है लेकिन जगह ही नहीं है। 97 जगह निकली है लेकिन ओबीसी की एक भी जगह नहीं है। तो जैसे जैसे हमारी एज बढ़ रही है तो हम क्या करें? तो यही हमारा मुद्दा है। तो ये शासन का हमारे तरफ से बहुत जुलूम जो हो रहा है, तो ये उन्होंने नहीं करने को ना और हमको जगह देने को ना, शासन से यही मैं कहना चाहता हूँ कि जगह निकाले और हर बंदा लगे। तभी से यही मेरी निवेदन है, शासन इसकी तरफ ध्यान दे।